नमो बुद्धाय, जय भीम। मी तेजल खिल्लारे, लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत। माझ्या प्रिय बांधवांनो, सविनय जय भीम। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 ला धर्मांतर केलं। बरोबर त्या अगोदर साधारणपणे 20 वर्ष पूर्वी 1935 ला 13 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी येवले मुक्कामी धर्मांतराची घोषणा केली आणि त्यावेळेस त्यांनी एक वाक्य म्हटलेलं आहे की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही। या वाक्याचा जो अर्थ आहे तर हिंदू धर्माच्या संपूर्ण जातीग्रस्त समाजातून मला मुक्त व्हायचं आहे आणि त्याची संपूर्ण जी प्रतीक आहेत त्या प्रतीकांपासून पण मला मुक्त व्हायचं आहे। म्हणून बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतर केलं त्याला जोडून आपल्याला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत। आता बाबासाहेबांना हे चांगलं माहित होतं की या देशामध्ये बौद्ध धर्म 2500 वर्षापासून आहे आणि सम्राट अशोकानं या बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी 85,000 विहार स्तूप असं हे बांधलेलं आहे। आज ही जी विहार आहेत किंवा लेण्या आहेत किंवा स्तूप आहेत यांची अवस्था काय आहे याच्याबद्दल मी काय बोलणार नाही। निश्चितपणे काही लोक याच्यासाठी लढतायत। आज आपण बघतोय की महाबोधी विहार जे आहे बिहारमध्ये बौद्ध गयेला तिथे 1949 ला एक कायदा आणून तिथे ब्राह्मण लोकांनी तो जो विहाराचा जो ताबा आहे तो त्यांनी ताब्यात घेतलेला आहे। आता गेले 10-15 दिवसांपासून त्या ठिकाणी एक मोठं आंदोलन चालू आहे की त्या मंदिराची मुक्ती करा। आता याच्यामध्ये काय वावग आहे की बाबा आम्ही बौद्ध आहोत, आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे आहोत आणि बाबासाहेबांनी हे वारंवार स्पष्ट केलं की तुमचा आणि आमचा काही संबंध नाही राहिलेला आहे। तर मग त्या विहारावर ब्राह्मणांचा ताबा ठेवणं हे कितपत योग्य आहे आणि बाकीच्या ठिकाणी पण घुसखोरी झालेली आहे। मग त्या घुसखोरीचं काय तर या संदर्भामध्ये जे महाबोधी विहाराचं जे मुक्ती आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधले अनेक लोक हे ज्यांची चेतना व्यवस्थित आहे त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। काही लोक तिथे जाऊन स्वतः पार्टिसिपेट सुद्धा होत आहेत। मी एक साधा शाहीर आहे परंतु 10-15 दिवस झालं त्या विहाराच्या समोर बौद्ध लोक भंतेजी हे सगळे बसलेले आहेत आणि मी त्याचे चित्र बघितलं आणि मी एक साधा माणूस आहे पण मला वाटतं की विद्रोही आंबेडकरी शाहिरी जलसा जो आहे तो या आंदोलनाला जबरदस्त पाठिंबा देतो आहे। आम्हाला जर वेळ पडली आम्ही तिथे जाऊन स्वतः या आंदोलनामध्ये भाग घेऊ। जय भीम। धन्यवाद। आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।